नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी टीव्हीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. मागं बसलोय कारण नाश्ता करत होतो. इथं बॅकगेटला आहे, भारतीय पेठच्या बॅकगेटला आहे, खाऊगल्लीच्या इथं. CNG भरून तिकडे लय गर्दी होती म्हणून म्हणलं आज तर रोज नाश्ता करतो तिथं नको, बॅकगेटला येऊन करूया. बॅकगेटला जे की फेमस आहे जय भवानी हॉटेल, तिथं आत्ताचा जस्ट नाश्ता झालेला आहे आणि वाजल्यात 9:03. CNG वगैरे भरून झालं. CNG भरलं 300 रुपयाचं. तर आजचं डेलीचं टार्गेट आहे ते आहे 1700 रुपयाचं आणि 9 वाजता चालू केलं. बघूया 1700 रुपये व्हायला किती वेळ लागतो, किती नाही. तर भेटूया पहिल्या ऑर्डरला. आय होप मोठीच पडावी, जेणेकरून 12च्या आत 1000 रुपये व्हावे. 10, 11, 12 3 तास 1000 रुपये, 500 झाले तरी देव पावला म्हणायचा. तर मित्रांनो, वाजल्यात 11:58 म्हणजे 12 वाजायला आल्यात आणि आता आपले झाले टोटल 700 रुपये. एवढा वेळ टिक्का नाही घेतला कारण बॅक टू बॅक ऑर्डर पडत होते छोटे मोठे. पहिली ऑर्डर पडलेली रॅपिडोची, ओलाची पडलेली, उबरची पडली आणि रॅपिडोची पडलेली. ओलाची छोटी होती त्यामुळे कॅन्सल झाली. उबरची लांब होती, पैसे कमी होते पण कॅन्सल केली झाली. समजून घ्या, मीच केली असं समजून घेऊ शकता. तर मला बी परवा एकाने कॅन्सल केला होता, मग मी बी कॅन्सल करू शकतो की तिकडं. मग ID नंतर बंद पडणार ती वेगळी गोष्ट आहे. ओलाची कॅन्सल केली, उबरची कॅन्सल केली. रॅपिडोची होती 145ची NIBMला, ती ॲक्सेप्ट केली. ती घेतल्यानंतर लगेच 165 टार्गेट. ते झाल्यानंतर तिकडनं एक सारसबागपासून ऑर्डर भेटला. स्वारगेटपासून पिकअप, स्वारगेटला ड्रॉप केलं, सारसबागपासून पिकअप. त्यांना ड्रॉप करायचं होतं बघा, ते उबेरच होतं. मल्टी ऑर्डर होतं, म्हणजे एक स्टॉप होता कायनी बेकरी आणि तिथून माझं ध्यान बघा. सकाळी झालेल्या गोष्टी आत्ता सांगते, म्हणजे खूप कमी लोकांना असं होतं. आठवते आहे माझं नशीब म्हणा. अजून भूक नाही लागली, भूक लागली असेल तर नसतं आठवलं मला, असं असतं माझं. तर पहिलं स्टॉप कायनी बेकरीला होतं. तिथनं मग त्यांना मी कुठं सोडलं बरं बघा. असं स्वतःची हुशारी केली ना मग विसरून जातं सगळं. काय नाही बेकरी सांगतो, 1 मिनटं मला आठवते. काय नाही बेकरीला मगरपट्टा, हां मगरपट्ट्याला सोडलं. तिकडनं मग किती झाले, 300, 400, 500, 600. तिथनं अजून उबेरची एक पडली मला वाटते. हां उबेरचीच पडली, नंतर रॅपिडोची पडली नाही, उबेरची एक पडली. त्यांना मी मला वाटते आत्ता जस्ट मगरपट्टावर छोटी ऑर्डर होती, मला वाटते 60-70 किंवा 80 रुपयाची होती. हां 80 का 83 रुपयाची होती. मगरपट्ट्यामधनं त्यांना मी खराडी बायपासला सोडलं. तिकडनं एक जण भेटला मला, त्यांना खराडीला सोडलं. आता आपण आहोत खराडीला. आठवते आत्ताचा सीन झाला कस्टमरचा. असं बरं तुमच्याबरोबर झालं असेल की कस्टमरला OTP दाखवतच नव्हता. मी त्यांना अपडेट करायला लावला, रिस्टार्ट करायला लावला, पण तरीसुद्धा दाखवत नव्हता. मग मी त्यांना म्हटलं राहू दे, जेवढे दाखवतात तेवढेच द्या, चला. 58 रुपये दाखवते, 58 रुपये घेतले आणि त्यांना सोडलं. आत्ता जस्ट मागच्या चौकात सोडून म्हणलं इकडं सोसायटी आहेत तिकडं, कारण तिकडं IT इंडस्ट्री आहे आणि त्यांचं एक दोन सोसायटी आहेत, तिथं ऑर्डर नसतात मला माहिती. इकडं असतं म्हणून इकडं आलं. आता बघू इथं पडतात का नाही. 12:01 झालं. तर आत्तापर्यंत झालं 700 रुपये, चांगलं झालेलं आहे आत्तापर्यंत. आता ह्याच्यानंतर ना बघूया, जरा अवघड दिसतं कारण 12 नंतर तुम्हाला माहिती ऑर्डर कमी असतात. तर अजून 300 करायची माझ्या डोक्यात चाललं आहे लक्षणं की 300 करावं मग जेवावं. म्हणजे 1000 झालं की जेवण जरा कशाकडे जातं, असं असतं आपलं. तर बघू 300 कसे होतात कसे नाही. आय होप असेच जे पडेल ते ऑर्डर घेतली मी. सकाळी झालं असतं की का ओला आणि उबेरला कॅन्सल मारलं, त्यापेक्षा मला मोठी ऑर्डर भेटली. साहजिक सगळीच अशीच करतात, त्यामुळे रेटिंग कमी होतं मान्य. माझं बी रेटिंग लई कमी झालं आहे, फार 473 झाले. अजून भविष्यात किती कमी होईल मला माहीत नाही. पण ते उबेर परवडत नाही, आता काय करणार. त्यापेक्षा रॅपिडोची 5 किलोमीटर वाली ऑर्डर मारली तर परवडत नाही, प्लस त्यापेक्षा मोठी ऑर्डर पडली मग मी का सोडणार नाही का. साहजिक आहे, त्यात काही विषय नाही एवढा. झाले रेटिंग, बंद पडलं उबेर, मला काही देणं घेणार नाही. मी ह्या हिशोबाने चाललो आहे. फक्त ओला आणि रॅपिडो ठेवायचं. उबेर बंद पडो काय पडो आपल्याला नाही पडत. आपला फक्त ओला आणि रॅपिडो, फक्त अजून 2 वर्ष चालू दे ओला आणि रॅपिडो. एकदा गाडी नील होतं, पण गाडी नील झाल्यावर मी कुठं कामाला जातोय भाऊ, डायरेक्ट गोवा. तर बघू पुढं. पण 2 वर्ष तर अजून लई कष्ट करायचे. तर गाडी फेल म्हणतोय, गाडी नील करायची. नील झालं मग पुढं बघता येईल काय करायचं काय नाही.
गाडी जोपर्यंत नील होत नाही तोपर्यंत उबेरचं काही म्हणावं नाही. रॅपिडो आणि हे नंतर त्याच्यावर आपला धंदा चालू आहे. असं तुम्ही बघायला गेलं की भाऊ होतो पण 1000 रुपये करायला ना लय वेळ लागतो. आणि माझं आता उठणं उशीर झालं त्यामुळं 500 रुपये धंदा होईल. 500 रुपयात घर चालत नाही. त्यामुळं आणि त्यात हप्ते, त्यामुळे म्हटलं एकदा हप्ते फिटू दे. एकदा हप्ते नील झाले की मग आपण मीटरनेच धंदा करू. बघू उबेर तर असं बी आपण दिलं सोडून, त्याचा काही विषय नाही. रॅपिडोवर करायचं का नाही विचार करू, किंवा ओलाचं तर काय फेलच आहे, कस्टमरच नाही. रॅपिडोच बादशाह आता. तर बघू काय होते काय नाही, ते नंतरच्या गोष्टी आहेत. आत्ताचा मेन मुद्दा आहे की 300 रुपये कसे जातात कसे नाही बघूया. चला जी पडेल ती ऑर्डर घे. तर मित्रांनो 1:46 झाल्यात. एवढ्या वेळात काय झालं, काहीच नाही झालं. एकच ऑर्डर पडलेली, कारण तिथं बसलेलो मी, तिथं अर्धा 1 तासानंतर ऑर्डर पडली. ती ऑर्डर पडलेली आपल्याला केशवनगरला. तर मुंडव्यात होतं आपण आता केशवनगरला. आणि तर बरेच मागे एक सोसायटी आहे, त्या सोसायटीचं नाव माहिती हाय लिहिलं आहे पण वाचता येत नाही. खरं सांगायचं तर इंग्लिशमध्ये लिहिलं आहे फ्लोरिडा लिहिलं आहे. फ्लोरिडा रिव्हर बँकच काय सर, रिव्हर बँकच लिहिली की काय असं असतं. त्यामुळे मी सांगत नाही, त्यामुळे म्हणतो मागे एक सोसायटी आहे. तर समजून जायचं तुम्ही, भाऊला वाचता येत नाही, भाऊचं शिक्षण कमी, समजून घ्या. तर तिथं समोर एक खाऊगल्ली आहे. तर खाऊगल्लीमध्ये खूपच चांगलं जेवण झाले. आता 80-90 रुपयात, 80 रुपयाला राईस प्लेट आहे. एक्स्ट्रा काही घेतलं तर 10 रुपये वाढतात. तर 90 रुपये झाले, चांगली गोष्ट आहे. आणि आपली आत्तापर्यंत झाल्यात टोटल मला बघायला गेलं तर 85ची ऑर्डर, राऊंड फिगर 800 रुपये धरू आपण. 800 रुपये झाले आत्तापर्यंत आपले. वाजले 1:48 आणि 2 वाजले समजा. 2 वाजेपर्यंत 800 रुपये होतात, जे की मागाशी 1 तास आपला बरबाद झाला आहे. तो जो बरबाद नसता झाला तर आत्तापर्यंत माझं तर विषय असा होता की 12 वाजेपर्यंत 1000 रुपये करून जेवण मग मोकळा. 700 रुपये कसे बी होतील म्हणलं. पण आत्ता जर 800 रुपये झाल्यात तर अजून 900 रुपये करायच्यात, बरोबर का? 900, 1000, 800, 700, 1700 ना. अजून 900 रुपये कसे होणार, जे की टप दिसतंय. संध्याकाळी मला वाटतं 6-7 तर वाजते नॉर्मली, 9 वाजेल असं वाटते. तर बघू काय होते काय नाही. जेवल्यानंतर ना पहिली ऑर्डर कुठली पडते कुठली नाही मला हे बघायचं आहे. आणि मोठी पडली तर दिवस पावलं रे 300-400 वाले. तर मित्रांनो 93 रुपयाने एक ऑर्डर पडलेली आपल्याला खराडीला, वर्ल्ड ट्रेड सेंटरला. तर वाजल्या 2:14. तर चांगली ऑर्डर होती. आता बघू ह्यानंतर किती ऑर्डर पडतात. चला आय होप पटपट पडावे. 1000 झालं तुम्हाला सांग. तर मित्रांनो वाजले 3:25, 3:30 वाजायला आले आणि आपले टोटल झाले आत्ताशी 1000 रुपये. म्हणजे बघायला गेलं तर लईच वाईट परिस्थिती दिसेल सोमवार असून सुद्धा, जे की माझं काय म्हणायचं अपेक्षा नव्हती की असं वाटलं तर 12पर्यंत होईल 1000 रुपये. 3-4 वाजेपर्यंत 1300-1400 होईल. नंतर 300-400 रुपये कसं बी 6-7 हसत खेळत 7ला घरी. पण जर 1000च असता होत असेल तर अजून 700 रुपये करायला लईच आपली वाट लागणार आहे. घेऊया तर सवय लागली वाईट. चला बघू 700 रुपये. आता ह्या इथं पहिला स्लॅब कंप्लीट झाला आपल्या. आता ह्यानंतर आपलं DID निघली. आता फक्त मेंटेनन्ससाठी काम करायचं. तर 700 रुपये मेंटेनन्ससाठी बघू किती टाईम लागतो आपल्याला. मेंटेनन्स काय CNG, फूड मेंटेनन्स आणि सेविंग 300 रुपये. 300, 700, 100, 700. लाईट्स प्लीज डायरेक्ट संपल्यावरच टेक घेतला भाऊ. वाजल्यात तर 6:49, 7 वाजायला 10 मिनिटं कमी. 10 मिनिटात आता मी आहे लेक टाऊन सोसायटी इकडं. आणि इथून आता घरी पार्किंग घरी रोजचं. तर फायनली आपलं टार्गेट झाले 7च्या अगोदरच झालं, जे की मला वाटलं लई उशीर होईल. पण चांगलं झालं, बरं झालं, लवकर झालं. ऑर्डर पडली कासा लिहून काय नको आता घरी जायचं. तर आजचा ब्लॉग हा आपण इथंच एंड करूया. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. चला.